शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, ऊस काढी पाचाट जगा मिळा या साखर. शिरोळ तालुक्यामध्ये महापुराचं थैमान गेल्या 15 दिवसापासून घोंगावत आहे. गेली 15 दिवस झालं कृष्णा पंचगंगेचं हे विशाल असं पात्र या शिरोळ तालुक्यातल्या शेतांमध्ये शिरलेलं आहे. शिरोळ तालुक्यातली हजारो हेक्टर शेती अद्याप पाण्याखाली आहे आणि हा ऊसपट्ट्याचा सगळा परिसर, त्या परिसरामध्ये ऊसाचं सगळ्यात मोठं क्षेत्र आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये असताना आपण बघू शकतोय की कुरुंदवाडमधील हा परिसर आहे आणि या परिसरातील ऊसाची सगळी शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. महापुराचं कृष्णेचं पंचगंगेचं पाणी या ठिकाणी आल्यामुळं या ऊसाच्या पिकाचं पूर्णतः नुकसान होणार आहे. हा ऊस कारखान्याला तर पाठवता येणारच नाही, परंतु त्याचा उपयोग कसा करावा, त्याचं नेमकं काय पैसे खर्चून भांडवल घालून या उभ्या केलेल्या ऊसाच्या मळ्याचं नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकरी बापासमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांना हा प्रश्न जितका सतावतोय तितकाच सरकारसमोर सुद्धा मायबाप सरकारला शेतकरी विनंती करत आहेत की काहीतरी 4 पैशांची मदत आपल्याला मिळावी. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील साहेब आहेत, तर त्यांना आपण विचारूयात नेमकं काय परिस्थिती शिरोळ तालुक्यामध्ये आहे आणि ऊसाचं क्षेत्र इतकं मोठं असताना सरकारकडून काय मदत मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे का? हे वारंवार आलमट्टी व हिप्परगे डॅममुळे हा पूर आम्हाला सतावत आहे. आज गेली 15-16 दिवस झालं या पाण्याचा मुक्काम वाढलेला आहे. ह्याच्या अगोदर आलमट्टी व्हायच्या अगोदर पाणी एवढं कधी मुक्काम करत नव्हता. पाणी ज्यावेळेला मुक्काम वाढला त्याच्यामुळे ऊस शेती संपूर्णपणे धोक्यात आली आहे. कारण आमच्या पंचगंगेचं पाणी एवढं तांबडं असल्यामुळे त्या ऊसाच्या सुरळीमध्ये ज्यावेळेला ते जी राड आणि लाल माती जाऊन बसत्या त्यावेळेला ऊसाची वाढ खुडते आणि त्याच्यामुळे ती ऊसाचा पाला ऊसाचं वाढं जागेवर वाढायला चालू होतं आहे. आता ह्या महापुरामुळे एवढं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये एवढं मोठं नुकसान झालं आहे की ह्या शिरोळ तालुक्यामध्ये 10 वर्षे शेतकरी परत मागं जाणार आहे. सरकार अजून याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. अजून पंचनामा करण्याचे आदेश नाहीत. जोपर्यंत सरकार पंचनामा करून शेतकऱ्यांना मोठी आणि मदत मिळवून देत नाही तोपर्यंत शेतकरी टिकणार आहे. नसेल तर 10 वर्षे शेतकरी मागू जाऊन परत एकदा शेतकऱ्यांच्यात एक दिवस उद्रेक होणार. शेतकऱ्यांच्यात उद्रेक होणार हे तर निश्चित आहे, परंतु शिरोळ तालुक्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की किती एकूण शेती बाधित झालेली आहे आणि किती रुपये मदतीची? कारण सरकार गेल्या वर्षी आपण बघितलं गेल्या महापुरावेळी 2021च्या की 5,000-2,000वर शेतकऱ्यांना ते सरकारनं बळवण केली. काय मदतीची अपेक्षा आहे? काय जो आता कारखान्याला आम्ही जो टनेचा ॲव्हरेज पडतोय त्याच्यातून जे शेतकऱ्यांना आता समजा आता एकरी 50-60 टन ऊसाचा ॲव्हरेज पडत असेल तर आता 10 टन ऊस निघणार आहे. उरलेले 40 टनाचा हिशोब करून सरकारने ते 40 टनाचे किती गुणिले 3,000 असू दे 3,500 या हिशोब करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं. व त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे म्हणते, शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार जर असेल तर तातडीनं सरकारने पंचनामा करून याचे पीक कर्ज माफ करावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही एक आमची कळकळीची विनंती आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जाची असो किंवा त्यांची जी कर्जाची माफी असो ती या ठिकाणी मिळावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा असं आपण म्हणतो. हे सरकार शेतकऱ्यांचं, हे सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचं असं आपण बातम्यांमधून ऐकत असतो, परंतु या सरकारला कधी जाग येणार? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कधी सरकार किमान मदत करणार? जास्त मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी कधी केलीच नाही. 2019 असो 2005 पासून 2021 या एवढ्या वर्षांमध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे, पण शेतकऱ्यांनी सुद्धा मदतीचा मागितला नाही. परंतु खरोखर जेव्हा शेतकरी खचून जातो त्याला कुठंतरी मदतीची अपेक्षा असते, तेव्हा मायबाप सरकारनं मातेच्या भूमिकेत येऊन आपलं हृदय आईचं करून मोठ्या मनानं शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत व्यक्त झालेली आहे. शिरोळ तालुक्यातल्या या महापुराचं संकट शेतीवरती जे घोंगावत आहे ते कमी होऊ दे, शेतकऱ्यांना बळीराजाचं राज्य येऊ दे अशी प्रार्थना आपण करूयात. कुरुंदवाडहून TNT न्यूजसाठी दर्शन वडील.